नमस्कार, कशा आहात? नाश्ता वगैरे झाला का? माझा पण नाश्ता झाला आहे. आणि आता मका लावायचं काम चाललं आहे आकाचं. बघा, मका लावते बकऱ्यांसाठी. मका इथं निबर जागा झाली का? हा, लावायचं उकरून. दिलं का? निबर आहे ते खुरपा आणलं का? ते धर त्याला ते दे. एवढं लय लांब लांब होत्या त्या, है ना? पाणी देईन झालं. या असं वेळाने उकरायचं, रांगीत रांगीत लावायच्या. मुंग्या पण मुंग्या आहेत ना. हे बघा, मका बकऱ्यांना खायला लावायची. मी लावला असं तर तू घेऊन ती उन्हाच्या आधी मग लावते. हा, मुंग्याला आहेत बरं काही. हा, त्यावर मी लावते. मोठ्याला मोठ्या चला, मी चालले तिकडे एक चक्कर मारून येते. एक व्हिडिओ होतोय आपला. चला, आता 9 वाजलेत. ऊन पडतंय. 9 वाजले बघा, किती ऊन पडलंय जास्त. लाईट आली. मोबाईल चार्जिंगला लावलाय. याला पण चार्जिंग करावं लागेल. चालले इकडं बघ. कोणाच्या आधी एक चक्कर मारून यावं इकडून. हे जिन्नी गवत हे बकऱ्यांना खायला. हे गवती चहा बघा, एवढा मोठा. तिकडे एक आहे पलीकडे, दिसतंय का तुम्हाला? गवती चहा तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते एकदा. घेतलेला असा पाईप जोडून असं पार घरापर्यंत पाणी घेऊन गेलेले तिकडं. हे मोटर झाकून ठेवली. हे गवती चहा बघा किती मोठा आहे. हे पण गवती चहा भारी आहे ना. इथं लिंबूनी लावलेली. ते एक नारळाचं झाड, हे एक नारळाचं झाड मी आणलेले. मी किती 5 आणले होते, 5. तर हे एक आहे, हे एक 2. ते तिथं एक छोटं आहे, तुम्हाला दाखवते, गवतामध्ये आहे. हे बघा, दिसतंय का? एकदम छोटं तिथं गवतात. हे बघा, त्याच्यात गवत आहे, ते काय काढलं नाही अजून. हे बघा,
हे का 3 आणि अजून एक इथं एक हवे 4 खाल्लंय बकऱ्याने. हे 4 एक इकडं होतं लावलेलं पण ते गेलं वाटतं. 4 आहेत अजून आता. हे एक, हे 2, हे इथलं बघा, हे एक 3, हे एक 4. हे मोठं झालं, हे मोठंच आणलं होतं एकदम, हे पण मोठंच होतं. आणि हे बारकाले 3 होते, आता आहेत छोटे छोटे अजून, ते चांगले आलेत. गवती चहा भारी आहे. काळ्या चहामध्ये टाकायचं, प्यायचा चहा खूप छान लागतो. टेस्ट त्याची भारी लागते एकदम. आणि हे डाळिंबाचं झाड, याला काय डाळिंब येत नाहीत बरं का, किडके होतेत. आलंय छोटंसं इथं, फुलं आलीत लाल लाल बघा. हे आलंय एक छोटं. हे पेरूच झाड होतं, ह्याचे पेरू किडकीच व्हायचे, याला तोडून टाकलं वाटतं. इथं हे डाळिंब आले छोटे छोटे, वर पण आलेत, हे छोटे छोटे आलेत. 5-6 आलेत, 7-8, 10, जास्त नाही आले. हे मोठं होतं, बारकाले आहेत दादा हे सगळे. बघते आता हे कसं निघतंय. बसले आता इथं जरा सावलीला. बघते ना डाळिंब कसं निघतंय. पांढरच निघालं. लाल नाही निघलं. लय शांत वातावरण आहे गावाला, निवांत. फक्त पक्ष्यांचे आवाज तुम्हाला ऐकू येत असतील, चू 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 करतात. तुरट लागलं. बघा कसे पक्ष्याचे आवाज ऐकायला येते तुम्हाला, चिमण्यांचे, वल्यांचे, पारव्यांचे आवाज. चिमण्यांचे आवाज कसे येते नाही का. पांढरं निघाले. तुरट लागते. उगाच तोड. तुरट लागलं.
जाते घरी. ती पण आता ही बाजू राहिली इकडची, एवढी ही साईड लावली सगळी आहे ना. आता हेच ही कडाने राहिली आता एवढी लावायची. यांचं काय चाललंय इकडं, यांचा आराम चाललाय. यांना काय काम आहे आरामाशिवाय? काय खायचं आणि बसायचं, खायचं बसायचं. ऊन पडे आता चांगलंच. कांद्याची पात करायची आता मला थोडीशी मस्त. मटकीची डाळ टाकून करू, नाहीतर मुगाची डाळ, असं काहीतरी. चुलीवरच करणार आहे मी. इथून तोडून घेऊ का पात? कांद्याचं उपटू की पात घेऊ? कांदे टोमॅटो आलेत बघ 2-3. हे पाय सडले का काय? कुठले? कोणच्या वाफ्यातली? मधला हे पिवळी झाली. कांदे पाथीचे. बस झाली एवढी पात करायची आता मस्तपैकी. बघा कांदे पाथीचे हिरवेगार मस्तपैकी छान असे बघा. तेवढे घेऊन चालले मी. बघा एवढे. आता याची पात कापते आणि आपल्याला भाजी करायची कांद्याच्या पाथीची. ताजी ताजी पात कांद्याची बघा. बघा हिरवीगार पात कांद्याची. इकडे सगळ्या ताज्या भाज्यात गावाकडं. तिकडे मुंबईला पाणी मारू सपाक जार करतात. घ्या 30 रुपयाला 20 रुपयाला. हे बघा ताजी आता कांद्याची पात मस्त आता करते चुलीवर. कांद्याची पात करायची. बाहेरची लाईट बंद केली ना. हे पात कापून घेते मी बघा मस्तपैकी. तोडून घेतली चांगली, खराब काढून टाकली, पानं पिवळे झालेले. बघा छान अशी ताजी अशी एकदम आपल्या रानातली भाजी कवळी. इकडे कांदे कापून ठेवले ते बघा. अशी भाजी भेटती का ताजी? आपली तिकडे मुंबईला नाही भेटत ना. बघा हिरवीगार अशी. तिकडे पाणी मारू बेजार होते, सारी चव काढून टाकते त्याच्यातली. चला आता मी पात कापून घेते कांद्याची. चला आता पात कापून घेते मस्तपैकी. चूल पेटली, धूर येतोय सगळ्या डोळ्यात जातोय. आणि सगळी अशी पात मस्त अशी हिरवीगार बघा छान ताजी ताजी रानातली. कापते आता.
हा राहून दे. अगं बाई ह्याच्यावर तर कापत नाही व्यवस्थित. आधी घासा लागणार चक्कूची. राहू दे, मी इकडे व्हिडिओ बनवते, इकडे पात कापते कांद्याची. चाकू चांगला नाही. इकडून समोरून कापता येत नाही, इथून कसं काय कापन. चाकूला धारच नाही. बरीच कापली आता. पात एवढी राहिली एवढी कापून घेते आता. कापता घेतलं याने, दूर चाललाय डोळ्यात. बघा एवढी कापली पात. आता मिरची लसूण ते वाटून घेते मी.
मीठ हे वाटून घेतलेलं आहे. इकडं कांद्याची पात चिरून मस्त धुवून घेतली. इकडं मुगाची डाळ, इकडं कढई ठेवली चुलीवर. इकडं आता जाळ चाललाय. आता तेल टाकते कढईमध्ये. आता तेल टाकते. थोडेसे जिरे टाकते. मुगाची डाळ, आता आपण पात टाकू अगोदर. दूर जातोय डोळ्यात. वडे तळायचे तळून खाय. नको नको थांब. आता ही मुगाची डाळ टाकते आता मी. द्यायला दिसतं ना सुटिंगीत कसं खायचं. आता हे तिखट टाकू आपण वरून. आता शेवड बांधली बसायचं बसू आहे ना. मस्तपैकी मुगाची डाळ टाकून आपण पात केलेली आहे आता कांद्याची. मागच्या कॅमेऱ्याने बघा. मुगाची डाळ टाकून मस्त पात कांद्याची. झाकण ठेवते आता याच्यावर जरा. ही मुगाची डाळ टाकून आपण पात बनवली आहे चुलीवर. टाकलेत बघा परावदीचे हे आणि हे कालचे. आज ऊन पडले तर चांगले, तर मग टाकलेत आता वाळायला इथंच. कडक चांगले वाळले पाहिजेत ना. आणि कोणाकोणाला पाहिजेत बरं का मस्त मुगाच्या डाळीचे, सॉरी मटकीच्या डाळीचे सांडगेत पिवळे जरद भारी असे मस्त चवदार. तुम्हाला घ्यायचे असेल ना तर नक्की तुम्ही घेऊ शकता. कमेंटमध्ये मला सांगा. एकदम टेस्टी सांडगेत बघा. हे बघा रोजच कलिंगड खायचं काम चाललंय बरं का. रोज एक अजून एक आहे बाकी शिल्लक घरामध्ये, आहे ना का? खा. किती कलिंगड? 6 आणले होते ना. चाललंय रोज एक
काम आवरलं आहे. पात वगैरे केली आहे मस्त चुलीवर मुगाची डाळ टाकून आणि मस्त गार सावलीला असं बसू वाटतंय, झोप वाटतंय, उठूच वाटत नाही. अजून 10 नाही वाजत एवढं ऊन पडले बघा. चला आणि गावचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा कमेंटमध्ये. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. चला बाय बाय.